हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू VPM अकॅडमी. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, VPM अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. टुडे वी आर गोइंग टू लर्न अ लेसन फ्रॉम युनिट 2 2.3 स्टँडर्ड 7 टीनी टायनी. आज आपण एक धडा शिकणार आहोत, पाठ शिकणार आहोत, एक गोष्ट शिकणार आहोत. इयत्ता 7वीच्या दुसऱ्या युनिटमधील आणि गोष्टीचं नाव आहे टीनी टायनी, म्हणजे इवले इवले पिटुकले. सो लेट अस स्टार्ट. फर्स्ट, द इंट्रोडक्शन इज गिवन हिअर अबाउट द स्टोरी. हिअर इज अ ट्रेडिशनल इंग्लिश स्टोरी that creates horror or fun at the same time. The words teeny tiny repeated throughout the story add to the fun. The story takes you to the world of fantasy where ordinary things also appear mysterious. Stories of old women are common in traditional tales of many regions. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला इवले इवले पिटुकले या गोष्टीची प्रस्तावना दिलेली आहे. त्यात आपल्याला सांगितलेलं आहे की या ठिकाणी एक पारंपरिक इंग्रजी कथा दिलेली आहे, ज्यामध्ये आपल्याला थोडी भीतीदायक असं वातावरण दिलं आहे. तसंच आपल्याला मजासुद्धा वाटते ती गोष्ट ऐकताना. टीनी टायनी हा शब्द इतक्या वेळा या ठिकाणी वापरला गेला आहे की त्यामुळेच खरं म्हणजे कथेमध्ये आपल्याला ती वाचताना मजा येते. ही गोष्ट तुम्हाला फॅन्टसीच्या जगात घेऊन जाते आणि एखादी छोटी गोष्टसुद्धा, साधारण गोष्टसुद्धा आपल्याला गूढ आहे असं वाटतं. बऱ्याचशा पारंपरिक कथांमध्ये म्हाताऱ्या स्त्रियांच्या गोष्टी ह्या प्रसिद्ध आहेत. Let us start the story Teeny Tiny. Once upon a time, there was a teeny tiny woman who lived in a teeny tiny house in a teeny tiny village. कोण एकेकाळी एक पिटुकल्या खेड्यामध्ये, एका पिटुकल्या घरात एक पिटुकली बाई राहत होती. Now, one day, this teeny tiny woman tied her teeny tiny scarf and went out of her teeny tiny house to take a teeny tiny walk. आता बघा, एका दिवशी ही जी इवलीशी पिटुकलीशी बाई होती, तिने गळ्यामध्ये आपला पिटुकला रेशमी रुमाल बांधला. जसा या चित्रात दिसतोय बघा, पिटुकलासा रेशमी रुमाल तो तिने तिच्या गळ्याभोवती बांधला आणि ती पिटुकली बाई पिटुकला फेरफटका मारण्यासाठी आपल्या पिटुकल्याच्या घरातून बाहेर पडली. And when this teeny tiny woman had gone a teeny tiny way, she came to a teeny tiny gate. So the teeny tiny woman opened the teeny tiny gate and went into a teeny tiny churchyard. आता ही जी इटुकली पिटुकली बाई होती, ही इटुकली पिटुकली बाई जेव्हा आपल्या पिटुकला मार्ग आक्रमत पुढे गेली, तेव्हा तिने एका इटुकल्या पिटुकल्या फाटकापाशी ती आली आणि मग तिने ते इटुकले पिटुकले जे प्रवेशद्वार होते ते प्रवेशद्वार उघडले आणि ती त्या पिटुकल्या चर्चच्या दफनभूमीत येऊन पोहोचली. आता तुम्हाला या चित्रामध्ये चर्चयार्ड दिसतंय. चर्चयार्ड म्हणजे काय? चर्चयार्ड इज अन एन्क्लोज्ड एरिया अराउंड अ चर्च वेअर पीपल आर ब्युरिड. चर्चयार्ड म्हणजे जिथे मृतांचे दफन केले जाते अशी जागा. अँड व्हेन धिस टीनी टायनी वुमन had got into the teeny tiny churchyard, she saw a teeny tiny bone in a teeny tiny grave, and the teeny tiny woman said to her teeny tiny self. आता बघा, ही जी पिटुकलीशी बाई त्या पिटुकल्याच्या प्रवेशद्वारातून त्या पिटुकल्याच्या चर्चयार्डमध्ये गेली
त्यावेळेस तिला त्या ठिकाणी एक पिटुकलंसं हाड दिसलं, जे एका पिटुकल्याच्या थडग्याजवळ होतं. आणि त्या पिटुकल्या बाईने आपल्या पिटुकल्या मनाला सांगितलं, "This teeny tiny bone will make me some teeny tiny soup for my teeny tiny supper." तिने आपल्या पिटुकल्याच्या मनाला सांगितलं, या पिटुकल्याच्या हाडाने आज माझ्या रात्रीच्या जेवणासाठी, जे माझं पिटुकलं जेवण आहे, त्या पिटुकल्या जेवणासाठी मला पिटुकलं असं सार करता येईल. So, the teeny tiny woman put the teeny tiny bone into her teeny tiny pocket and went home her teeny tiny house. Now what happened? The teeny tiny woman took that bone. आता त्या पिटुकल्याच्या बाईने ते पिटुकल्याचं हाड जे होतं ते उचललं आणि ते तिच्या पिटुकल्याच्या पॉकेटमध्ये म्हणजे खिशामध्ये टाकलं आणि तिच्या पिटुकल्याच्या घराकडे ती निघाली. Now here you can see the bone, her house too. Here the word grave means a place where a person is buried. आता या ठिकाणी ग्रेव म्हणजे असं ठिकाण की ज्या ठिकाणी मृतांना दफन केलं जातं, म्हणजे त्याला आपण मराठीत थडगं असं म्हणतो. लेट अस सी द नेक्स्ट पार्ट. चला पुढचा भाग बघूया. नाऊ व्हेन द टीनी टायनी वुमन गॉट होम टू हर टीनी टायनी हाऊस शी वॉज अ टीनी टायनी बिट टायर्ड. सो शी वेंट अप her teeny tiny stairs. आता बघा, ही जी पिटुकलीची बाई फिरून आलेली होती चर्चयार्ड म्हणून, ती आता तिच्या पिटुकल्याच्या घरात पोहोचली आणि तेव्हा तिला पिटुकलासा म्हणजे छोटासा थोडासा थकवा आला. मग तिच्या घराच्या ज्या छोट्या छोट्या पायऱ्या होत्या पिटुकल्याच्या, जशा तुम्हाला या चित्रात दिसतायत तशा, त्या छोट्या छोट्या पायऱ्यांवरून चढत चढत ती तिच्या बेडरूममध्ये गेली. शी वेंट टू हर टीनी टायनी बेड ॲज यू कॅन सी इन धिस पिक्चर. बघा, ती तिच्या छोट्याशा पिटुकल्याच्या बिछाण्यावर गेली. अँड पुट द टीनी टायनी बोन इन टू अ टीनी टायनी कबॉर्ड. आणि तिने जवळ असलेल्या कपाटामध्ये, म्हणजे या कपाटामध्ये तिच्याजवळ आणलेलं ते छोटंसं हाड त्या कपाटात ठेवलं. And when this teeny tiny woman had been to sleep a teeny tiny time, she was awakened by a teeny tiny voice from the teeny tiny cupboard, which said. आता बघा, ही जी पिटुकलीची बाई होती, जेव्हा ती पिटुकलीची झोप घेणार होती पिटुकलीच्या वेड्यात, तेव्हा तिला एक पिटुकलाचा आवाज आला, जो आवाज तिच्या घरातल्या पिटुकल्याच्या कपाटातून आला. तो आवाज काय म्हणत होता? आणि गिव्ह मी माय बोन, म्हणजे माझे हाड मला दे. अँड दिस टीनी टायनी वुमन वॉज अ टीनी टायनी बिट फ्रायटन्ड. सो शी hid her teeny tiny head under the teeny tiny clothes and went to sleep again. आता ही जी पिटुकलीची छोटीशी बाई होती, हिला मात्र आता खूप भीती वाटली. तिने आपलं छोटंसं डोकं, पिटुकलंसं डोकं तिच्या पिटुकल्याच्या बिछाण्यात त्या ठिकाणी लपवलं आणि ती पुन्हा झोपून गेली. अँड when she had been asleep again a teeny tiny time, the teeny tiny voice again cried out from the teeny tiny cupboard, a teeny tiny louder. आता पुन्हा ती छोटीशी बाई, पिटुकलीशी बाई, जेव्हा पिटुकल्याच्या वेळेत झोप घेणार होती, तेव्हा तो पिटुकलाचा आवाज पुन्हा तिला ऐकू आला. पण आता मात्र तो कपाटातून येणारा पिटुकलाचा आवाज थोडा मोठा होता. गिव्ह मी माय बोन. This made the teeny tiny woman a teeny tiny more frightened. So she hid her teeny tiny head
a teeny tiny further under the teeny tiny clothes. पुन्हा आवाज आला त्या पिटुकल्याच्या बाईला त्या पिटुकल्याच्या कपाटातून. आता मात्र आवाज मोठा होता. तो आवाज म्हणाला, माझं हाड मला दे. आता ती पिटुकलीची बाई खूप घाबरली. तिने तिचं पिटुकलंचं डोकं तिच्या पिटुकल्याच्या अंथरुणामध्ये घातलं आणि ती पुन्हा झोपण्याचा प्रयत्न करू लागली. When the teeny tiny woman had been to sleep again, a teeny tiny time, the teeny tiny voice from the teeny tiny cupboard said again, a teeny tiny louder. आता पुन्हा जेव्हा ते पिटुकल्याचं डोकं तिने पिटुकल्याच्या बिछाण्यात टाकलं, तेव्हा त्या पिटुकल्याच्या आवाजाने जे पिटुकल्याच्या कपाटातून येत होतं, तो आवाज अजून मोठ्याने आला आणि त्या पिटुकल्याच्या आवाजाने पुन्हा तिला म्हटलं, गिव्ह मी माय बोन, माझं हाड मला दे. अँड दिस टीनी टायनी वुमन वॉज अ टीनी टायनी बिट मोर फ्रायटन्ड, बट शी पुट हर टीनी टायनी हेड आउट ऑफ द टीनी टायनी क्लोथ्स and said in her loudest teeny tiny voice, take it. आता बघा त्या छोट्याशा पिटुकल्याच्या कपाटातून पुन्हा आवाज आला. तो आवाज पुन्हा म्हणाला, माझं हाड मला दे. आणि ही पिटुकलीची बाई पिटुकल्याच्या प्रमाणात थोडी अधिकच घाबरली. पण त्या पिटुकल्याच्या कपड्यातून तिने आपल्या पिटुकल्याचं डोकं बाहेर काढलं आणि तिचा तो पिटुकला आवाज तिला जेवढा मोठा करता येत होता तेवढ्या जास्त मोठ्या आवाजात ती ओरडली. ती म्हणाली, घेऊन जाते. Here the story ends. Thank you for watching the video and don't forget to like and subscribe the channel to get the latest videos.